भगवान शंकर भालेराव। हाँ हाँ थँक्यू. मंडळी नमस्कार, मी अनिकेत सोनवणे. ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्रात अनेक समाजसुधारक झाले. शाहू, फुले, आंबेडकर या प्रत्येक महापुरुषांनी आपल्या परीने समाजकार्य करून या महाराष्ट्राची प्रगती केली. त्यानंतर हा वारसा देखील अनेक समाजसुधारक किंवा अनेक सामाजिक मंडळींनी पुढे नेला. आज आपण अशाच एका व्यक्तींना भेट देणार आहोत, ज्यांनी फक्त राजकीयच नाही तर सामाजिक क्षेत्रात देखील आपली उल्लेखनीय अशी कामगिरी केली. खरं तर आंबेडकरी चळवळीतलं एक महत्वाचं नाव. नुकतंच त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या मालदीव युनिव्हर्सिटीमधून सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट ही पदवी देखील बहाल केली गेलेली आहे. आपल्यासोबत आहेत भगवान भालेराव सर. खरं तर ते माजी उपमहापौर देखील होते उल्हासनगर महानगरपालिकेचे. सर, सर्वप्रथम अभिनंदन आपलं की जी युनिव्हर्सिटीमधून, जी दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात मोठ्या युनिव्हर्सिटीमधून आपल्याला डॉक्टरेट पदवी बहाल केली गेली. काय सांगाल, कशा प्रकारे आपण क्रेडिट कोणाला द्यायचं? सर्वात प्रथम मी जी विद्यापीठ आहे, ख्रिश्चन विद्यापीठ मालदीवमधलं, ते दक्षिण आफ्रिका गव्हर्नमेंटचं 11 देशामध्ये त्यांचे विद्यापीठ आहे आणि त्याच्यामध्ये इंडियामध्ये पण त्यांचं आहे. इंडोनेशिया असेल, USA असेल, UAE असेल, अनेक ठिकाणी अशा 11 देशामध्ये त्यांची विद्यापीठ आहेत. गेली सातत्याने 4 महिन्यापूर्वी त्यांनी माझे संपर्क केले आणि त्यांच्या सभेनुसार त्यांनी मला सांगितलं, तुम्हाला सामाजिक क्षेत्रासाठी तुमचं काम उल्लेखनीय आहे, तुम्ही राजकारणापेक्षा जास्त समाजकारणाला प्राधान्य देता आणि मी जे काम करतो ते काम, माझ्या कामामध्ये माझं ॲक्शन असते, ताबडतोब माझं काम होते. मी माझ्या समाजसेवेची किंवा जे राजकारणामध्ये मी जी भूमिका असते माझी, ती स्पष्टता असते. स्पष्टता असल्यामुळे माझी कामाची पद्धत स्पष्टता आहे आणि त्यामुळे मी लोकांची कामं करत गेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधाराशी आणि चळवळीशी बांधिलकी असल्यामुळे आपल्याला काम तळागाळातील लोकांची कामं करणं हे क्रमप्राप्त आहे. राजकारणाबरोबर समाजकारण अत्यंत महत्त्वाचं आहे. पण तिथे कुठली जातीयता पाळली जात नाही आणि जातीयतेच्या पलीकडे जाऊन, भिंतींच्या पलीकडे जाऊन आपल्याला समाजाचं काम करायचं असते. या उद्देशाने मी सातत्याने गेली 20 ते 22 वर्ष मी काम करतो. गेली आता मी 11-12 वर्ष राजकीय पक्षामध्ये, रिपब्लिकन पक्षामध्ये काम करतो. आमचे राष्ट्रीय नेते आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गोष्टी मी सातत्याने केल्या. उल्हासनगरमध्ये आमचं जे अभ्यासिका असेल, बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका असतील, जे सामाजिक कामामध्ये जिथे जिथे आम्हाला करता येईल त्या गोष्टी करण्याचं काम मी सातत्याने केले. ही जी मला डॉक्टरेट पदवी मिळाली, ती मी प्रथम माझ्या भागातील जनता असेल, माझ्या समाजातील असेल, तळागाळातील जे समाज आहे त्यांना मी बहाल केलेली आहे. विशेष म्हणजे समाजामध्ये आपल्याला एज्युकेशनच्या माध्यमातूनही डॉक्टरेट मिळवता येते आणि सामाजिक कार्यातूनही डॉक्टरेट मिळवता येते, याचं उदाहरण देण्याचं काम मी समाजापुढे केलेलं आहे. निश्चितच. राजकारणात कशा प्रकारे तुम्ही एंट्री केली? कारण कोणत्या वयात असं वाटलं की आपण राजकारणाकडे आकर्षित झालं पाहिजे? तसं मी वयाच्या 16व्या वर्षीच राजकारणामध्ये, पॅन्थरच्या चळवळीमध्ये अग्रे भागी झालो होतो. कारण माझ्या घरातलं वातावरण, माझ्या आजोबाचं वातावरण हे दलित समाजाशी नाळ जोडून, माझ्या 1956 साली नागपूरला माझ्या आजोबांनी जाऊन दीक्षाभूमी घेतली. म्हणजे आजोबांचा वारसा होताच, पण प्रत्यक्षात वडिलांचे माझ्या राजकारणाशी काही संबंध नाही. आजोबांच्या राजकारणाशी काही संबंध नाही. एक सामाजिक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी एक धर्मांतर केलं आणि त्या धर्मांतराच्या आवाजाने ते गेले आणि त्यांनी धर्मांतर केलं. विशेष म्हणजे मला अभिमानाने सांगावंसं वाटेल, बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर आमच्या घरामध्ये माझी जी मोठी भावंडं झाली, त्या माझ्या चुलत्यांची मुलं झाली असतील. आमच्या आजोबांनी पर्सनली जाऊन शाळेमध्ये दाखल्यावर
आजपर्यंत मी माझ्या वयाची जी माणसं आहेत त्यांनी प्रत्येकाच्या आपण जर जातीचे दाखले तपासले तर त्याच्यावर आपल्याला हिंदू महार हे लिहिलेलं असेल. पण माझ्या भावाच्या म्हणजे माझ्या मोठ्या भावाच्या, मी तर 4था नंबरचा आहे, माझ्या मोठ्या भावाच्या, माझ्या चुलत्याच्या मुलांच्या, त्याची मुलगी तर मोठी आहे, माझ्या मोठ्या भावाच्या अगोदरची आहे, तिच्या दाखल्यावर तुम्हाला नवबुद्धच दिसेल. अशा पद्धतीनं म्हणजे आत्याची मुलगी असेल ती तर आमच्या सगळ्या दोन्ही बहीण आणि भावापेक्षा अगोदरची आहे. तिचं आता जनरली वय मला वाटतं 65 वर्षाच्या आसपास गेली ती, तिच्या दाखल्यावर नवबुद्ध आहे. अशा पद्धतीने आमच्या आजोबांनी पर्सनली हे केलं. राजकारणामध्ये मला कुठलाही वारसा नाही. मी एक चळवळीच्या आठवले साहेबांच्या आणि त्या पॅन्थरच्या चळवळीमध्ये पुढे आलो. नंतर मधल्या काळामध्ये पत्रकारिता केली, ठेकेदारी केली. गव्हर्नमेंट ठेकेदार म्हणून माझे भालेराव कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी होती. 2012ला मी उल्हासनगरला, मुरबाडवरून उल्हासनगरला आलो आणि ते निवडणूक लढवलं आणि जिंकलो. आणि RPIचं काम सातत्याने करत आहे. RPI हा तळागाळातील चळवळीतला दीनदुबळ्यांचा पक्ष आहे. या माध्यमातून आपल्याला जितकी कामं करता येतील ते करण्याचं काम केलं. तुम्ही आता माझ्या प्रभागात आहात. माझ्या प्रभागामध्ये कामाची पद्धत, माझी सगळे तो सामान्याचा प्रश्न असेल तर ताबडतोब सोडवण्याची कला आणि मला अवगत असल्यामुळे मी हे करत गेलो आणि आज मला ही डॉक्टरेट या सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने मिळाली. निश्चितच सध्याची आंबेडकरी समाजाची परिस्थिती पाहिली, पूर्वीचा पॅन्थरची चळवळ पाहिली आपण तर अतिशय आक्रमक आणि अतिशय वेगळी शैली होती. परंतु आता जो समाज आपण पाहतोय तो अतिशय थोडा संयम आणि शांत पाहायला मिळतोय. तर कुठेतरी पॅन्थरची जी मोमेंट होती ती शांत झाली का असं वाटतंय? पॅन्थरची मुवमेंट शांत नाही झाली. तुमच्यात माझ्या सगळ्यात पॅन्थर आहे ते जागृत करण्याची वेळ आली. जिथे जिथे अन्याय होतो तेव्हा तेव्हा आपली जागृत होतं. खैरलांजीचं प्रकरण झालं, पॅन्थर मुवमेंट चालू झाली. जिथे जिथे अन्याय झाला तिथे पॅन्थर जागाच होतो. तशाच पद्धतीने आणि माझ्या कामाची पद्धत तुम्हाला उल्हासनगर महानगरपालिकेत असेल किंवा प्रभागात असेल, अनेक जिल्ह्यात असेल किंवा पूर्ण उल्हासनगरमध्ये आम्ही पॅन्थरसारखेच काम करतो. पॅन्थरची चळवळ जशा पद्धतीने जसा उत्तर देण्याचं काम करत होतो तशाच पद्धतीने आम्ही आत्ताही रिपब्लिकन पक्षाचं काम पॅन्थरसारखंच करतो. त्यामुळे गेली 10 वर्षामध्ये उल्हासनगरचे 2012ला मला 100 लोक ओळखत नव्हते. आज उल्हासनगरचे 75% लोक मला चांगल्या प्रकारे ओळखतात. ही पॅन्थरचंच एक देणगी आहे आणि पॅन्थर कुठे मरत नाही, तो जिवंतच असतो. निश्चितच बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. परंतु आपला समाज आपल्याशीच कुठेतरी संघर्ष आणि धडपडताना पाहायला मिळतोय का? कारण जर रिपब्लिकन पक्षाचे आपण पाहिले तर गट तर 50 ते 56 गट आपल्याला पाहायला मिळतात. तर समाज एकत्र का होत नाही? नेते कुठेतरी कमी पडतायत की लोकांची मानसिकता नाहीये की आपला नेता ओळखायचा? नेमका दोष कोणाचा आहे? परिस्थिती अशी आहे तर नेते आपले एकमेकाबद्दल आपुलकी नाही. मी मोठा की तू मोठा या स्पर्धेने नेत्यांनी आजपर्यंत सर्व केलेलं आहे. त्यामुळे आपले नेते एकत्र येत नाही. जनता एकत्र येण्याचा प्रयत्न करते तर जनतेला अनेक जे जातीवादी पक्ष ते एकत्र आणून देत नाही. कुठलीही जनतेला अर्धी इकडे फोडतात, अर्धे तिकडे फोडतात, नेत्यांना अर्धे इकडे करतात, अर्धे तिकडे करतात. त्यामुळे ही जी आंबेडकरी चळवळीची भूमिका आहे ही संशयास्पद निर्माण झाली. एकीकडे आपण सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली फक्त बाबासाहेबांच्या नावाखाली आपण एकत्र येतो, पण राजकीय दृष्ट्या आपण कधीही एकत्र येत नाही. आणि राजकीय दृष्ट्या जर एकत्र यायचं असेल तर आपसापसातले मतभेद, अहंकार बाजूला ठेवून जर सगळे नेते एकत्र आले तर मला वाटतंय आपली फार मोठी ताकद आहे. आज तुम्ही माझ्या प्रभागात बघत असाल तर मी SC आरक्षणावर निवडून आलेलं नाही, मी जनरलमध्ये निवडून आलेलो आहे. पण माझ्या प्रभागामध्ये 70% उत्तर भारतीय, 10 ते 12% जैविक समाज आहे, मातंग समाज 7 ते 8%, 2-3% चर्मकार आहे, मग नंतर उरलेले इतर जाती आहेत, मुस्लिम आहे. अशा पद्धतीने जवळजवळ मोठ्या प्रमाणात इतर वर्ग असताना सुद्धा इथे मी सातत्याने निवडून येतो. माझे मागच्या काळातले 2 सीट कमी मताने पडली, 100-100 163 मताने आणि 100-100 मताने पडली. आणि RPI स्वबळावर लढली, स्वतः ताकदीने लढली. शिवसेनेबरोबर युती केली तरी शिवसेनेने त्या काळामध्ये मला धोका दिला, तिने त्यांचा उमेदवार उभा केला. अशा परिस्थितीत असताना सुद्धा मी माझ्या ताकदीने निवडणूक लढवली
आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी उल्हासनगरमध्ये एकत्र होती. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही लढलो, जिंकलो, पूर्ण ताकदीने जिंकलो. विशेष म्हणजे मी 2200 मतांनी निवडून आलो. आमचा दुसरी सीट 900 मतांनी निवडून आली. अजून आमच्या 2 सीट या कमी मतांनी पडल्या. असे असतानाही आम्ही समाजाचं जे काम करतो त्या कामाच्या माध्यमातून आहे. पण इतर समाजाला नुसते राजकीय जीवनामध्ये जर आपल्या समाजाची ताकद किंवा आपल्या चळवळीची ताकद निर्माण करायची असेल तर दुसरा समाज घेऊनच आपल्याला निवडणुकीला सामोरे जावं लागेल. एका कुठल्या प्रकारच्या समाजाला घेऊन आपण जाऊ शकत नाही. आणि मुळात मध्ये आमचे मातंग समाज असेल, चर्मकार समाज बाबासाहेबांना मानतच नाही. फक्त आरक्षणाच्या नावाखाली ते एकत्र येण्याचं काम करतात. पण प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक येते तेव्हा आपल्याला ते मतदानच करत नाही. अशी परिस्थिती समाजामध्ये आहे. तर आपण ते येत नाहीत त्यांना बाजूला सारलं पाहिजे आणि जे आपल्याबरोबर येऊ शकतात त्यांना सोबत घेतलं पाहिजे. अशा भूमिकेतून आपणही आपले विचार प्रगल्भ केले पाहिजेत. समाजापुरते बाबासाहेब फक्त समाजापुरते आपण राखीव ठेवलेले आहेत. ते न करता बाबासाहेबांचं कार्य जर बघितलं तर बाबासाहेबांनी नुसतं भारत देशासाठी नाही जगासाठी लोकांच्यासाठी काम केलेलं आहे. बाबासाहेबांचा जवळून अफाट बुद्धिमत्ता असलेला नेता होता. कुठल्या पद्धतीने आपण त्यांना संकुचित करतो हे कळत नाही. बाबासाहेबांचे खरेखुरे जर विचार आपण आत्मसात आपण आणूया मानतो स्वतःला तर बाबासाहेब आपले नंतरचे. बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षण आपल्याला 143 कलमावर दिलेलं आहे. 140 पहिले ओबीसीना दिलंय, 142, 41 नंतर आपल्याला दिलेलं आहे. याचा जर विचार केला तर आपण या सगळ्या गोष्टी समाजापुढे आणल्या पाहिजेत. आणि समाजाने बाबासाहेबांना संकुचित न ठेवता बाबासाहेबांचे विचार हे सर्व समाजाला पूरक असलेले विचार होते. ते समाजाचे विचार देण्याचं काम आपण अन्वयाने या नात्याने आपण केलं पाहिजे. आणि सर्व समाजाला घेऊन जर राजकीयदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर सर्व समाज आपल्या सोबत आला पाहिजे. अशी भूमिका जेव्हा आपण घेऊ, त्या समाजाचं काम करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्ष किंवा बाबासाहेब आंबेडकर एक गटातटाचं जे राजकारण आहे हे संपुष्टात येईल. आणि चांगला विचार देणारा बाबासाहेबांचा विचार आज मोदी आत्मसात करायला लागले. बाबासाहेबांचा विचार काँग्रेस आत्मसात करायला लागले. पण बाबासाहेबांच्या अनुयायी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. म्हणून बाबासाहेबांचे विचार जर खऱ्या अर्थाने आपल्याला रुजवायचे असतील किंवा बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला पक्ष निर्माण करायचा असेल, आजही मी कोणावर टीका करणार नाही. पण बाबासाहेबांना स्वतःच्या अनुयायी समजणारे आजची परिस्थिती काय करतात, या समाजाला त्या समाजाला आपल्या चौकटीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तसं न होता समाजाला एकत्र घेऊन, सर्व समाज आपलाच आहे. जो तळागाळाचा अर्थ काय, दलित समाज आहे फक्त, तळागाळातील मराठा समाज पण आहे, तळागाळातील कुणबी समाज पण आहे, इतर 18 प्रगट जाती आहेत. या सर्व जर एकत्र करण्याचं काम जर आपण सातत्याने केलं, मला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांचा पक्ष पुढे घेऊन जाऊ शकतो. निश्चितच सध्या 14 एप्रिल येते आणि सर्वत्र भीममय वातावरण पाहायला मिळते. तर उल्हासनगरच्या जनतेला कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि आपल्या वॉर्डात कशा प्रकारे भीम जयंती साजरी होते, काय सांगाल? मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष या नात्याने उल्हासनगरमधील आणि भीम जयंती अनुयायांना नम्र विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण जल्लोषात उत्साहात साजरी करूया. दारूमुक्त बाबासाहेबांचे जे विचार होते ते दारूमुक्त झाले पाहिजे. कुठल्याही बाबासाहेबांच्या जयंतीच्या संदर्भात दारू पिऊन कोणी जयंती पुढे नाचू नये. कारण तुम्ही एक जण नाचता, समाजाची नाचक्की होती. लोक आपल्या समाजाला वाईट गोष्टीने बघितलं जातं. हे न करता आपण दारूच्या, आज बाबासाहेबांची उद्या 14 तारखेला जयंती, एकाच दिवशी दारू पिऊ नका वाटल्यास आणि बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करा. तसे बाबासाहेबांच्या जयंती समोर नाचा. आपली अस्मिता आहे, त्या अस्मितेला आपण आपल्या देवाकडे जाताना, आपण हिंदू धर्मातली लोक देवापुढे जातात तर मटण मच्छी खाऊन जात नाही किंवा आंघोळ न करता दर्शन घेत नाही. मग आपल्या देवापुढे आपण आपल्याला देव मानतो, अस्मिता मानतो, त्या बाबासाहेबांच्या पुढे दारू पिऊन आपण जाण्यास योग्य वाटतंय का? हे सगळ्या समाजाने विचार करण्याची गरज आहे.
जयंती उत्साहात साजरी करा, जोरात साजरी करा. जिथे जिथे आमची गरज लागेल तिथे आम्ही मदत करण्याचं काम करू. जिथे जिथे अडचणी येतील तिथे उभे राहण्याचं काम करू. आणि बाबासाहेब माझ्या वार्डात राहिला प्रश्न, माझ्या वार्डामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी म्हणजे मागचे कोविडचे 2-3 वर्ष जर गेले तर आम्ही जयंती साजरी करतो. उल्हासनगर शहरात माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या शाखाही साजऱ्या करतात, मोठ्या प्रमाणात साजऱ्या करतात. म्हणजे आमची मुकुंदनगरची शाखा असेल, इंदिरानगरची शाखा असेल, भीमनगरची शाखा असेल, शाळ असेल, सम्राट अशोक नगर असेल, पंचशील नगर असेल, तुमचं 22 सेक्शन असेल, अशा अनेक ठिकाणच्या शाखा आमच्या साजऱ्या करतात. मग सुभाष टेकडे असेल वगैरे सगळ्या परिसरात ते आमच्या रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात साजरे करतात. माझ्या प्रभागामध्ये बाळासाहेब आंबेडकर नगर असेल, दुर्गा नगर असेल, हनुमान नगर असेल, रमाबाई आंबेडकर नगर असेल, बौद्ध नगर असेल, अशा ठिकाणी जयंत्या साजऱ्या होणार आहेत. दुसरी गोष्ट, माझ्या प्रभागामध्ये इथे जो खेमाणी परिसर तिथे एक अत्यंत सुंदर आम्ही स्मारक बनवलं आहे बाबासाहेबांच्या नावाचं. आमच्या स्तंभाचं आम्ही 14 तारखेला त्याचं भूमिपूजन म्हणजे उद्घाटन करणार आहोत. आणि वरती परत एक बुद्धविहार बनवलं आहे त्याचंही करणार आहोत. पण त्याचं अपूर्ण थोडं काम असल्यामुळे ते आम्ही पुढच्या थोड्या 1-2 दिवसानंतर उशिराने ते काम होईल, उद्घाटन होईल. आणि चांगल्या जल्लोषात आम्ही कमीत कमी 5,000 ते 6,000 लोक आमच्या मिरवणुकीमध्ये असतील. आणि अद्यावत पोलिसांच्या सहकार्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत. आणि एकदम चांगल्या पद्धतीची जयंती आम्ही साजरी करण्याचं प्रामाणिक करतो. सगळ्यांनी साजरी करावी. बाबासाहेब ही बुद्धीची देवता होती. आज बुद्धीची देवता सरस्वती मानली जाते, पण त्याच्याही पेक्षा पुढे आपण सांगतो बाबासाहेब हे बुद्धीचे देवता होते. अशा पद्धतीने बाबासाहेबांना जर खऱ्या अर्थाने आपल्याला वंदन करायचं असेल तर जयंतीच्या माध्यमातून समाजाला आदर्श देण्याचं काम आपण या 14 तारखेला करावं एवढीच विनंती करतो. आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना माझ्या भगवान भलेराव परिवारातर्फे, माझ्या पक्षाच्या वतीने आणि महानगरपालिकेमध्ये गेली मी सातत्याने 10 वर्ष असलेल्या महानगरपालिकेच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय हिंद. निश्चितच एक शेवटचा प्रश्न, इतक्या वर्षापासून आपण समाजकार्य आणि राजकारण करतात, तर नेमकी ऊर्जा येते कुठून काम करताना आपल्याला? परिस्थिती जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी 99% समाजकारण करतो, 1% राजकारण करतो. तर समाजकारण करताना इथे आपण जेव्हा बसतो, आज मी गेली 10 महिने ते 11 महिने झाले नगरसेवक नाही. पण नगरसेवक असताना 10 वर्षाच्या कालावधीत जितकी रोजची येणारी जी लोक आहेत, त्यांचे कामाचे प्रश्न आहेत ते घेऊन आजही त्याच्यापेक्षा जास्त पटीने लोक माझ्याकडे येतात. त्याचीच खरी माझी पोचपावती. कारण लोकांना आजही वाटत नाही मी नगरसेवक नाही. लोकांना वाटते आम्हाला काय सांगू नका, तुम्ही आमचं काम करून द्या, तुम्हीच आमचे नगरसेवक आहात. अशा भावनेने जेव्हा लोक येतात ना, ती ऊर्जा देण्याचं आपल्याला काम करतात. ऊर्जा याच्यासाठी देते की आपण ते चांगल्या मार्गाने काम करतो आणि लोकांना समजतंय की ह्या माणसाकडे गेल्यानंतर काम होते. आणि त्या काम केल्यानंतर त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य असतं किंवा जो समाधान असतो, त्या समाधानातून आपलं समाधान जे मिळते ना, ते किती रुपयाने विकत घेता येत नाही. त्यामुळे ही ऊर्जा आम्हाला तिथून लोकांच्याकडून मिळते. आम्हाला असं वाटतंय घरी गेल्यानंतर आम्हाला वाटतं अरे लवकर उद्या चला ऑफिसमध्ये. अरे आपल्या लोकांच्यात आपण राहिले पाहिजे. मी समाजाचंच आपलं घर मांडलेलं आहे आणि समाजात सातत्याने येऊन इथे बसतो, काम करतो. मी सकाळी घरी निघालो घरातून, रात्रीच घरी जातो, दुपारी माझं जेवणही माझ्या ऑफिसवर असते. अशा पद्धतीने समाजाचं काम करण्याचं सातत्याने करतो. आपल्याकडून जितकं काम करता येईल तेवढं करण्याचा प्रामाणिक मी प्रयत्न करतोय. म्हणून ही ऊर्जा जनतेमधून आपल्याला मिळते. जनतेने आणि बाबासाहेबांच्या विचारधारेने, मध्ये शाहू फुले असतील, छत्रपती असतील, महात्मा फुले असतील, संत रोहिदास महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, यांच्या ज्या महापुरुषांनी जे काम केले त्यांच्या प्रेरणेतून आपल्याला काम करण्याची संधी समाजामध्ये दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करण्याचं काम या जनतेच्या माध्यमातून मला करायचं आहे. एवढीच मी विनंती करतो. सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आदर्शाने आता एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो, मोबाईलच्या माध्यमातून आपण संवादाशी दूर होत चाललो आहोत. तर मोबाईल माणसाने कमी प्रमाणात वापरावं, संवाद साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा आणि संवादाच्या माध्यमातून वाईट चांगल्या गोष्टींचा आचार विचार घेण्याचं काम आपली तरुण मंडळी करेल. एवढीच या जयंतीनिमित्त अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.
निश्चितच खूप खूप धन्यवाद ठळक वार्ताशी संवाद साधल्याबद्दल. खरं तर मंडळी, आज आपण भेट दिली होती भगवान भालेराव यांना. खरं तर त्यांचं सामाजिक कार्य जर आपण पाहिलं तर याची दखल स्वतः दक्षिण आफ्रिकेच्या मालदीव या युनिव्हर्सिटीने घेतली आणि त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये डॉक्टरेट पदवी बहाल केली. खरं तर कुठलाही राजकीय वारसा नसताना आज ते या पदावर पोहोचलेत. खरं तर त्यांनी हे जे सर्व श्रेय आहे ते इथल्या जनतेला दिलं. जनतेने दिलेलं प्रेमच त्यांना एक ऊर्जा देते असं यावेळी त्यांनी म्हटलं. तसेच येणाऱ्या भीम जयंतीला आपण सर्वांनी नाचून नाही तर बाबासाहेबांचे विचार वाचून ही जयंती साजरी करावी असं देखील यावेळी मत मांडलं. मंडळी, तुर्तास इथेच थांबूयात. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठळक वार्ता. मी अनिकेत सोनवणे, ठळक वार्ता, उल्हासनगर.